जिंकण्यासाठी आता मात्र 5 चेंडू आणि आवश्यकता किती धावांची आहे? 5 मध्ये 13 धावा बनवायच्या आहेत. आता मात्र बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये कोण आलाय? अर्थातच तडवडेचा बायकरमॅन सतपाल खाडे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पृथ्वीराज चषक मानाची स्पर्धा त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू अर्थात सतपाल खाडे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर मात्र पाहायला गेलं तर जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 13ची आवश्यकता आहे. कधी जर पाहायला गेलं तर सामना एका बाजूला एमजे वटार संघाच्या बाजूने झुकतोय तर कधी पाहायला गेलं तर शिवप्रेमी मलकापूर संघाच्या बाजूने झुकतोय. मात्र आता सतपाल खाडे बॅटिंग साठी या ठिकाणी हातकणंगले भाजपाचे अध्यक्ष आदरणीय आप्पा माने यांचं आगमन झालेलं आहे. स्काय परिवार आणि अश्विनी स्पोर्ट्स वडार यांच्या वतीनं आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. आपला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? मुळे झालाय. कॉमेडी ऑफ एरर्स 22च्या स्वरूपात 2 धावा इथे धावफलकावरती ऍड होत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल वाढतंय. 38 या आकड्यावरती धावफलक येणारे 4 बॉल 11ची आवश्यकता आहे. वटारकर सामना आवडलाय का? टाळ्यांचा गजर या सामन्यासाठी होऊन जाऊ दे. टाळ्यांचा गजर या स्काय चषकासाठी होऊन जाऊ दे आणि टाळ्यांचा गजर आमच्या शरद देणारे साहेबांसाठी देखील होऊन जाऊ दे. एक दिमागदार आयोजन दैदीप्यमान सोहळा पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 11ची आवश्यकता आहे. एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे प्रतीक पाटील. चेंडूपर्यंत पोहोचतील का? यस पोहोचले. तिथे मात्र जर पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त एक सिंगल कंप्लीट केली आहे. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. 39 आकड्यावरती धावफलक 3 मध्ये आता मात्र आवश्यकता आहे ती 10 धावांची. स्वतःवरती विश्वास ठेवलाय. आत्मविश्वास महत्वाचा. आत्मविश्वासाने बॅटिंग करावी लागणार आहे. जिंकण्याची जिद्द महत्वाची आहे. ध्येय गाठण्यासाठी कष्टाला पर्याय नसतो आणि कष्ट करावे लागणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र या दोन्ही खेळाडूंना कष्ट करावे लागणार आहेत कारण आवश्यकता कितीची आहे? येणारे 3 बॉल आवश्यकता 10 धावांची आहे. कोण जिंकणारा सामना? कोण जिंकणारे स्काय चषकचं पहिलं पर्व? कोणता संघ ही चमचमाती ट्रॉफी उचलणार पाहावं लागणार आहे. येणारे 3 बॉल 10ची गरज आहे. सौरभ पुसावे तयार. मयूर कुंभारच्या बॅटमधून हा फटक्यामध्ये धावा किती आहेत? झेल पकडला गेलाय. या सामन्याची गोल्डन विकेट मयूर कुंभार. बॅक टू द पॅव्हिलियन. दरम्यान या ठिकाणी वठार ग्रामपंचायत ज्येष्ठ सदस्य आदरणीय सुहास भाऊ यांचं आगमन झालेलं आहे. स्काय परिवार आणि अश्विनीच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्राईड ऑफ सांगली अर्थात सुशील मुरले बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सांगली एक्सप्रेस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. येणारे 2 बॉल आवश्यकता 10 धावांची आहे. सामना रंगला. मान्यवरांची मान्य देखील मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. वटारचे दर्दी प्रेक्षक त्यांनी देखील गर्दी केली या सामन्यामध्ये. 2 चेंडू आणि आवश्यकता 10 धावांची आहे. 2 मध्ये 10 धावा बनवायच्या. सामना रंगतदार अवस्थेमध्ये हाय व्होल्टेज दोन्ही बाजूला दोलाई मॅच सिटीमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कोण जिंकणार स्काय चषकाची ट्रॉफी? कोण जिंकणार ही चमचमाती ट्रॉफी? कोण जिंकणार हे पहिलं पर्व? एका बाजूला शिवप्रेमी मलकापूर केएमचे वटारचा संघ पाहावा लागणार आहे. शिवप्रेमी मलकापूर बाजी मारणार की महेश जगताप सरांचा एमजे वटारचा संघ बाजी मारणार? येणारे 2 बॉल आवश्यकता असणाऱ्या 10 धावांची. निर्णायक चेंडू. अकुट टप्पाचा बॉल आडवा वाटतो. फटका. पुन्हा एकदा शफीक चेंडूच्या खाली विकेट मिळते आणि आता मात्र सुशील बुर्ले राखतो पॅव्हिलियन. त्याला 3 षटकार मारले होते ना. नाही मागायचे आपले यालाच मारले. थँक्यू डीजे. आणि आता मात्र 1 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 14 धावा या बॅटिंग फ्रेंडली विकेट वरती डिफेंड करण्याचा कारनामा केला सौरभ पुसावे. म्हटलं जातं ना, हर सुबह नया सबक सिखाती है, हर शाम हमें कुछ याद दिलाती है. जिंदगी चलती है अपने सफर पर, हर मंजिल हमें कुछ और सिखाती है. आणि आता मात्र या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने या ट्रॉफीच्या स्काय चषकाच्या दिशेने महेशजी जगताप सरांच्या मालकीचा संघ वाटचाल करत असताना पाहायला मिळतो. येणारा 1 बॉल 10 धावांची आवश्यकता आहे. चांगली बॅटिंग मयूर कुंभारने केली. संघाला सुस्थितीमध्ये आणून दिलं. मात्र कुठेतरी कमी पडलेत आणि आता मात्र विजयाच्या दिशेने या चषकाच्या दिशेने सौरभ पुसावळे चांगली गोलंदाजी राहिली. या एका चेंडूवरती 10 ची आवश्यकता आहे. अजूनही चुकी करायची नाहीये.
प्रचंड वेग, भन्नाट वेग, डॉट विजयावरती शिक्कामोर्तब. अर्थातच एमजे सनरायझर्स मतदार संघ बनला या स्पर्धेचा चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स. पाहिजे आपल्याला